की ध्वजारोहणाची सर्व तयारी झाली आहे, तरी आपल्या शुभ हस्ते ध्वजारोहण करावे ही नम्र विनंती. जय हिंद.
देखील प्रात्यक्षिक सादर केलेलं आहे। यांच्यासाठी जोरदार करायला पाहिजे। आपल्याची पद्धत बरी येतच घ्या। यानंतर I feel great pride to present this speech. This day is the most important day for all of us because on this day in 1947 we got independence from the British rule. Friends, our great freedom fighters like Mahatma Gandhi, Pandit Nehru, Lokmanya Tilak, Lala Lajpat Rai, Subhash Chandra Bose, many others devoted their entire life for the independence of our country. Today we are fortunate that we are born in an independent of our country. Our freedom is priceless, and our brave soldiers fight continuously on borders to protect our country. Friends, you all know that no nation is perfect; it needs to be made perfect. So it is our responsibility to sincerely perform duty and progress together for the growth and development of our country. Thank you. Jai Hind, Jai Bharat. मंगेश सगळीसाठी जोरदार टाळ्या पुन्हा यानंतर इयत्ता 9वी क मधील विद्यार्थिनी आहे सायमा रफिक शेख। व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवरांना माझे नमस्कार व इथं सर्व शिक्षक व माझ्या मित्रमैत्रिणींनो व इथं उपस्थित सर्व पालकांना सुद्धा माझे नमस्कार। सर्वप्रथम तुम्हा सर्वांना स्वातंत्र्य हार्दिक शुभेच्छा। मित्रांनो, माझे नाव सायमा रफिक शेख, मी इयत्ता 10वी क मध्ये शिकत आहे। आज दिनांक 15 ऑगस्ट 2024 रोजी मी तुमच्या समोर माझे काही विचार व्यक्त करणार आहे, तर ते तुम्ही शांत चित्ताने ऐकावी ही माझी नम्र विनंती। मित्रांनो, 15 ऑगस्ट 1947 ला आपला भारत इंग्रजांच्या शेकडो वर्षाच्या गुलामगिरीतून स्वतंत्र झाला होता। हे तर आपल्याला लहानपणापासून माहीतच आहे, पण मित्रांनो, मला एक प्रश्न पडला आहे की आपला भारत देश खरं स्वतंत्र झाला आहे का? माझा हा प्रश्न ऐकून तुम्हाला पण नक्कीच हा प्रश्न पडला असेल की मी असं का बोलत आहे। तर मित्रांनो, आपले जे काही स्वातंत्र्यवीर होते ते आपल्याला जाता जाता हे सांगून गेले होते, कर चले हम फिदा जानतन साथियों, अब तुम्हारे हवाले वतन साथियों। मित्रांनो, याचा अर्थ तसा होतो की आता आम्ही भारताला स्वातंत्र्य मिळवून दिला आहे, तरी भारताची सर्व जबाबदारी आम्ही तुमच्या हाती देत आहोत, तरी तुम्ही भारताचे सुजाण नागरिक बनून भारताला पुढे न्यावे ही आम्ही अपेक्षा करतो। तर मित्रांनो, आपण खरं भारताचे सुजाण नागरिक आहोत का? आपण आपले कर्तव्य खरं पार पाडत आहोत का? हा मला प्रश्न पडला आहे। स्वामी विवेकानंदांनी सुद्धा सांगितलं होतं की आपला भारताचा युवा वर्ग जागृत असला पाहिजे। जर आपल्या भारताचा युवा वर्ग इन्स्टा फेसबुक चालवण्यामध्ये व्यस्त असेल आणि भारताचे ज्येष्ठ नागरिक शेतातली कामे करत असतील तर मला हा प्रश्न पडतो की आपण भारताला प्रगतीकडे नेत आहोत की अधोगतीकडे नेत आहोत। मित्रांनो, माझ्या दैनंदिन जीवनात माझ्या समोर एक प्रसंग घडत असतो, ते आज मी तुम्हाला इथे सांगू इच्छिते। मित्रांनो, माझ्या बाल्कनीसमोर एक भिंत आहे, तेथे स्पष्टपणे लिहिले आहे की येथे कचरा टाकू नये, तरी काही उच्च शिक्षित लोक नेमकं त्याच जागेवर कचरा टाकतात आणि तोच कचरा सकाळी एक अशिक्षित व्यक्ती उचलतो, ज्यांना मित्रांनो आपण कचरावाला ही उपमा दिलेली आहे। पण मित्रांनो, मला एक सांगा की खऱ्या अर्थाने कचरावाला कोण झालं? ते का आपण? कचरा करणारे आपण असतो, ते तर त्या जागेची स्वच्छता करतात। आपण लहानपणापासून एक नियम शिकत आहोत की नेहमी डाव्या बाजूने चालावे, तरी काही लोक उजव्या बाजूने गाडी टाकतात। याचे परिणाम वाहतूक कोंडी, ट्रॅफिक जॅम, अपघाताचे परिणाम यामुळे वाढत चाललेले आहेत। तर याला जबाबदार कोण हा मला प्रश्न पडला आहे। आपण ज्या समाजामध्ये राहतो त्या समाजामध्ये नेहमी एका स्त्रीला रात्री घराबाहेर निघायला विचार करावा लागतो। एक पुरुष असतो तो बिनधास्तपणे घराबाहेर निघतो, पण नेहमी एका स्त्रीला विचार करावा लागतो। तर तो समाज खरं स्वतंत्र झाला आहे का? मित्रांनो, सीमेवर जाऊन लढा लढणे हे जगासाठी सर्व काही नाही, तर आपण जिथे राहतो, ज्या समाजामध्ये आपण राहतो, तेथून सुद्धा आपण भारतासाठी खूप काही करू शकतो। महिलांवर अत्याचाराचे परिणाम खूप गतीने वाढत चालले आहे, तरी जाता जाता फक्त एवढंच सांगते की आपल्या भारत सरकारने लाडकी बहीण योजना नाही तर सुरक्षित बहीण योजना नक्कीच राबवली पाहिजे। जय हिंद, जय कर्मवीर। साहेबांनी स्वतंत्र देशामध्ये आपल्याला किती शिस्तीने राहिलं पाहिजे यासाठी खूप सुंदर असे मुद्दे त्यांनी तिच्या भाषणामध्ये मांडलेले आहेत। पुन्हा एकदा सायमा शेखसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे। यानंतर आणि सरांची जी आज निवड झालेली आहे म्हणून मी सरांचे आभार मानतो, त्यांचे अभिनंदन करतो आणि त्यांच्याकडनं चांगली कामं व्हावी, चांगली सेवा घडावी अशी परमेश्वराकडे प्रार्थना करतो आणि सरांना शुभेच्छा देतो।
मला असं वाटतं की दरवेळेस आल्यानंतर मी तुम्हाला काही ना काही सांगतच असतो. तर मला असं वाटतं की ह्यावेळेस आपण काय करूया की आपल्या शाळेमध्ये चांगली जागा आहे आणि चांगलं हे, तर आपल्याला भविष्यामध्ये जरी शाळा वाढवायची असेल, सगळी जागा आपल्याला खेळासाठी हवी असेल, तरी जे कंपाऊंड आहे त्या कंपाऊंडच्या कडेने म्हणजे अंदाजे 4-5 फूट जर सोडलं आणि त्याच्यानंतर जर झाडं लावली, तर म्हणजे आपल्याला उद्या भविष्यामध्ये साईड मार्जिन सोडलं किंवा सगळ्या गोष्टी केल्या तरी मॅक्झिमम 90% जागा आपल्याला वापरता येईल. जी साईड मार्जिनमध्ये जाते आणि वेस्टच असते अशा जागेमध्ये मला वाटतं आपण सगळीजण झाडं लावूयात. आणि ती झाडं लावण्यासाठी मी सगळी झाडं शाळेला माझ्यातर्फे द्यायला तयार आहे. सरांना विनंती करेन की सर तुम्ही JCB मी पाठवतो. आता पाऊस जरा उघडला आहे तर साईडनी स्वच्छ करून घ्यावं आणि खड्डे बांधून घ्यावे. मग आपण ते खड्डे मोजून त्याप्रमाणे झाडं लावूयात. आपल्याकडं थोडंफार पाण्याचं प्रमाण असेल तर आपल्याला 2 उन्हाळे फक्त ती झाडं जागवायच्यात. आणि हे कशासाठी चाललं आहे तर हे सगळ्यांच्या आरोग्यासाठी चाललं आहे. कारण का पाहिलं आपण की 20 वर्षापूर्वी आम्ही शेती करत असताना मांजरीचं टेम्परेचर मॅक्स 40वर जायचं आणि ते फार फार तर 10-15 दिवस राहायचं. आता तेच टेम्परेचर 43वर जात आहे आणि 2-2 महिने जात आहे. भविष्यामध्ये पुढच्या 20 वर्षामध्ये ते 47-48वर जावं नाही. आणि तशी जर परिस्थिती गेली तर 2-3 महिने दुपारी 12 ते 5 घराबाहेर निघता येणार नाही आणि आयुष्य फार बदलून जाईल. नुसतं बदलून जाईल नाही तर त्याच्यामुळं बऱ्यापैकी स्किन डिसीज होतात, बरेचसे आजार होतात. म्हणजे आपल्याला एखादी गोष्ट कळत नाही ती घडल्याशिवाय. जर आपल्याला सर्दी झाली ना, आपण सर्दीची गोळी खाल्ली तरी त्याला झोप लागते आपल्याला. त्याच्या मागं साईड इफेक्ट आहेत थोडक्यात त्याचे. म्हणजे ह्या उष्णता वाढण्याचे इतके साईड इफेक्ट आहेत ते लक्षात घ्यावे सगळ्यांनी आणि मदत करावी. मी मुलांना सांगेन की तुम्ही जेव्हा खेळत असता तर त्यावेळेस ती झाडं मोडल्या नाही गेली पाहिजे, त्याची काळजी घेतली पाहिजे. शक्य असेल वाटलं उन्हाळ्यात आपल्याला शाळेत पाणी कमी पडलंय तर स्वतःला एक पाण्याची बॉटल आणताना ती झाडांसाठी एक आणावी आणि ती झाडं जगवायचा प्रयत्न करावा. हा सगळ्यांसाठी स्वार्थाचा विषय. ह्याच्यामध्ये कसलीही सेवा नाही, मीही सेवा करत नाही. माझा असा विचार आहे की जर माझा मुलगा जगला तर तुम्ही जगणार आहे आणि तुम्ही जगला तर माझा मुलगा जगणार आहे. तर आपल्या सगळ्यांना मिळून पर्यावरणाचा समतोल आखण्याचा प्रयत्न करायचा आहे. एवढं शक्य नाही आहे आपल्याला, कारण पर्यावरणाच्या काही गोष्टीची इतकी मोठी हानी झाली की ते भरून काढणं खूप अवघड आहे. पण जेवढं शक्य असेल तेवढा आपण आपला प्रयत्न केला पाहिजे आणि तुम्ही सगळेजण मला साथ देसाल. एवढंच बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. आपण खूप छान आपण त्या ठिकाणी पर्यावरणाच्या संदर्भात मार्गदर्शन केलं. यानंतर आज ज्यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले असे विद्यालयाचे सन्माननीय आदरणीय प्राचार्य माननीय श्री संजय मोहिते साहेब यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. आज आपण भारताचा 78वा स्वातंत्र्य दिन साजरा करत आहोत. त्यानिमित्त उपस्थित असणारे स्टेजवरचे सर्व मान्यवर, स्कूल कमिटीचे सदस्य, सल्लागार समितीचे सदस्य, या गावचे पोलीस पाटील, माजी पोलीस पाटील आणि आपण सर्व ग्रामस्थ, विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर सेवक सर्वांना नमस्कार करून आज आपण 78वा स्वातंत्र्य दिन माझ्या हस्ते आपण साजरा केला, ध्वजारोहण केलं, त्याबद्दल मी सर्वांचा आभार मानतो. आपल्याला स्वातंत्र्य मिळून 78 वर्ष झालेली आहेत आणि या 78 वर्षामध्ये आपण जी काय प्रगती भारत देशानं केलेली आहे ती आपल्या युवा शक्तीच्या जोरावर केलेली आहे. आणि हे स्वातंत्र्य मिळवत असताना बऱ्याच जणांनी आपला देश, आपले बांधव, आपलं प्रेम हे एकत्र करून हुतात्मे होऊन आपल्याला स्वातंत्र्य दिलेलं आहे. मग त्या स्वातंत्र्याचा किंवा त्या देशाचा आपल्याला अभिमान आहे. त्या देशाचं पावित्र्य राखणं हे सुद्धा आता आपल्या नवीन पिढीपुढं महत्त्वाचं कर्तव्य आहे. आपण भारत देशाचं नाव उज्ज्वल करण्यासाठी आपल्या आपल्या क्षेत्रामध्ये आपण नाविन्य मिळवलं पाहिजे, कुशलता मिळवली पाहिजे. मग ते आर्थिक बाबतीत असेल, सामाजिक बाबतीत असेल, शैक्षणिक बाबतीत असेल,
तर आपली प्रगती या सर्व क्षेत्रामध्ये झाली तर आपला भारत देश हा स्वतंत्र झाल्यानंतरचा जो आधुनिक भारत आहे त्याला आपला हातभार लागेल. आणि हे करत असताना आपले सर्व बांधव, भारतीय बांधव, आपण सर्वजण एक आहोत, एक राहिलं पाहिजे आणि एक राहू अशी आपली नेहमी मनामध्ये प्रार्थना केली पाहिजे. क्षुल्लक कारणावरून आपण एकमेकाशी वितुष्ट घेतो. हे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्यामध्ये आपण गुरफटून गेलेलो आहे. खरं वास्तविक पाहता फार मोठं काम हे आपल्या पूर्वजांनी केलेलं आहे आणि त्याचं आपण खरं त्यांचा सन्मान केला पाहिजे किंवा आत्मपरीक्षण करून त्यांना किती मान द्यावा लागेल. स्वतःचं प्राण आपण त्यांनी त्या या ठिकाणी भारत स्वतंत्र करत असताना दिलेलं आहे, म्हणजे किती आहुती दिलेली आहे त्यांनी. तर हे सुद्धा भान आपण ठेवून आपला भारत देश स्वच्छ, सुंदर, उपक्रमशील कसा होईल, आपल्यापासून भारत देशाला कसं प्रगतीपथावर नेता येईल. मग त्यामध्ये आपण आपलं घर, आपली गल्ली, आपलं वार्ड, आपलं गाव, आपली शाळा, महाराष्ट्र हे सगळं झालं. जेव्हा आपली शाळा सुंदर होईल, प्रगतीपथावर जाईल, तेव्हाच आपण योग्य दिशेने जात आहोत असं आपल्याला निदर्शनास येईल. या सर्व कार्यक्रमामध्ये ज्या सर्वांनी भाग घेतला, मग आमच्या लेझिम पथक असेल, RSPचं संचलन असेल आणि सर्व विद्यार्थ्यांनी झेंडा गीत वगैरे म्हणून इंग्लिश मीडियमच्या मुलांची भाषणं असतील, आमचे मराठी माध्यमची भाषणं आहेत, या सर्व मुलांचं मी कौतुक करतो. यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे. आज आपण पाहिलं तर मागील वर्षाच्या आपण स्पर्धा परीक्षेमध्ये आपले 17 मुलं NMSला पात्र झाली, त्यातले 7 विद्यार्थी आपले शिष्यवृत्तीधारक झाले. 8वीच्या स्कॉलरशिपला आपल्याला कित्येक वर्षानंतर यश मिळालेलं आहे आणि तेही अगदी आव्हानात्मक यश आपण 8वीच्या स्कॉलरशिपच्या परीक्षेत मिळवलं. त्याचबरोबर आपण मागील वर्षी हेल्मेटचं वाटप केलं, यावर्षी आपण सायकलचं सुद्धा वाटप केलं. झाडे आपण फळझाडे भरपूर आपण या ठिकाणी लावलेली आहेत. ती मुलं आपली काळजी घेतात त्या झाडांची, त्यामुळे त्यांची वाढ चांगली, उन्हाळ्यात पाणी कमी असूनही चांगल्या पद्धतीची वाढ झालेली आहे. शाळेची प्रगती आपल्या सर्वांच्या सहकार्यानं होत आहे, त्याबद्दल सर्वांना मी धन्यवाद देतो. आणि हे सगळं काम करत असताना आपल्या स्कूल कमिटीचे सर्व सदस्य, प्रतिष्ठित ग्रामस्थ यांचं चांगलं सहकार्य आपल्या सर्वांना आहे, त्यामुळेच ही आपण प्रगती करत आहोत. त्याचबरोबर माझी निवड रयत शिक्षण संस्थेच्या पुणे जिल्ह्याच्या विभागीय अधिकारीपदी झालेली आहे. हा पुणे जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर एकूण 93 शाळा, कॉलेजेस या जिल्ह्याच्या अंडर येतात आणि त्या ऑफिसचं काम, प्रमुख काम करण्याची जबाबदारी मला सर्व मान्यवरांनी दिली आणि ते तुमच्या सर्व प्रेरणेनं, सहकार्यानं मी ती यशस्वीपणे पार पाडावी किंवा पाडेल असं मला आत्मविश्वास आहे. आणि त्या निवडीसाठी मला बरेच जणांनी सहकार्य केलं, मार्गदर्शन केलं, त्या सर्वांचा मी आभारी आहे. आणि इथं माझा जो सत्कार घेतला तो माझ्या घरचा सत्कार आपण सर्वांनी केला, तेव्हा मला आता काम करण्याला एक चांगल्या प्रकारचं हुरूप किंवा प्रोत्साहन मिळालेलं आहे. माझ्या कामामध्ये आपल्या शाळेला, आपल्या संस्थेला कुठल्याही प्रकारचं गालबोट लागणार नाही आणि चांगलं काम करेन मी अशी स्पष्ट शब्दामध्ये ग्वाही देतो. आणि आपला जो शैक्षणिक दर्जा आहे संस्थेचा तो चांगल्या पद्धतीचा टिकावा यासाठी मी सतत प्रयत्न करेन. आपण सर्वांनी माझा या ठिकाणी सत्कार केला, सन्मान केला, माझ्या हस्ते ध्वजारोहण घेतलं, याबद्दल मी सर्व कमिटी सदस्यांचं, ग्रामस्थांचं, आपल्या सर्व विद्यार्थ्यांचं, पालकांचा आभार मानून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय कर्मवीर, जय भारत. धन्यवाद साहेब. यानंतर या आजच्या स्वातंत्र्य दिनाच्या समारंभाच्या कार्यक्रमाचा समारोप विद्यालयाच्या उपशिक्षिका आदरणीय माळीताई करतील अशी मी त्यांना विनंती करतो. आदरणीय माळीताई. धन्यवाद सर. आज 78वा स्वातंत्र्य दिन. आज व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर, स्कूल कमिटी सदस्य, उपस्थित पालकवर्ग, उपस्थित सर्व शिक्षक वृंद, उपस्थित सर्व विद्यार्थी, आमच्या विद्यालयाचे प्राचार्य आदरणीय मोहिते साहेब आणि तुम्ही सर्वजण आज आवर्जून आपला अमूल्य
वेळ काढून विद्यालयामध्ये स्वातंत्र्य दिनानिमित्त उपस्थित राहिलात त्याबद्दल तुम्हा सर्वांचे केकेमुळे विद्यालयातर्फे हार्दिक हार्दिक आभार. धन्यवाद. मुख्याध्यापक आणि प्राचार्य यांच्या संमतीने आजचा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करते. धन्यवाद. मान्यवरांनी मुख्याध्यापक कक्षात स्थानापन्न व्हावं. सर्व मान्यवरांना विनंती की त्यांनी मुख्याध्यापक कक्षामध्ये स्थानापन्न व्हावं.